खरं सांगायचं तर आज मी तुम्हाला सांगेन की या ज्या सोहळ्यामध्ये ठाकरे ब्रँड जो एकत्र आला आहे, उभ्या महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं, महाराष्ट्राला जे अपेक्षित होतं ते आज खऱ्या अर्थाने घडलेलं आहे। सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे आज एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने ठाकरे ब्रँड एकत्र आला। ज्या वेळेला त्यांची गळाभेट झाली त्यावेळेला या डोममध्ये असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी होतं आणि मी इतकंच सांगीन, आज हा जो सोहळा ज्यांनी बघितला ते या ऐतिहासिक क्षणाचे मानकरी ठरले आणि डोळ्यांचं पारणं फिटवणारा तो ऐतिहासिक क्षण होता। दोन बंधू एकत्र यावे अशी दोघांवरती वेळ आली, काय कारण होतं ते? ठीक सर, दोन बंधू एकत्र आले, काय मनामध्ये भावना होत्या? काही माझ्या मनात भावना नाही, जी भावना होते ती मी काल बाळासाहेबांच्या समाधी पुढे व्यक्त केल्या। मला एवढंच म्हणायचं, बरोबर 12 वाजता दोन बंधू एकत्र आले, त्याच्यामुळं मराठी माणसाचे जेवढे विरोधक आहेत त्या सगळ्यांचे आम्हाला 12 वाजवायचे आहेत। आज या संपूर्ण महाराष्ट्रासाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे आज एकत्र येत आहेत, यासारखा सगळ्यात मोठा आनंद हा मराठी माणसांसाठी कोणता नसेल। आज खूप म्हणजे आजचा क्षण बघितला आणि आज मला हे सांगूशी वाटतं की आज आपले हिंदू हृदय सम्राट आज जर स्वर्गातून जर बघत असतील तर नक्की त्यांना आनंद अश्रू येतील। आज महाराष्ट्रासाठी जर दोन्ही भाऊ एकत्र आले असतील आणि आलेत, आणि आम्हाला 100% हा विश्वास आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब महाराष्ट्राच्या हितासाठी आजची युती ही घोषणा होऊ शकते, आज आम्हाला अंदाज आहे। आज महाराष्ट्रावर जे जसं पहिल्या वेळी जसं शिवाजी महाराजांच्या वेळी जे औरंगजेब आणि आपला महाराष्ट्र तोडत होते, त्यावेळी जसं आपल्या महाराष्ट्राचं रक्षण आपल्या शिवाजी महाराजांनी केलं, त्याच पद्धतीने आज या महाराष्ट्रावर जे लचके तोडण्याची जी आज जे पक्ष हे करतायत आणि त्याच्यासाठी आज खरंच काळाची गरज आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे आज एकत्र आलेले आहेत आणि पुढे सुद्धा हे युतीमध्ये लढतील अशी अपेक्षा आम्हा मनसे सैनिक आणि शिवसैनिकांची आहे। आज हे दोन ठाकरे बंधू राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे दोन्ही एकत्र आलेत, हे आज फार मोठी गोष्ट आहे। हे वज्रमूठ तयार झाले मराठी माणसांसाठी आणि मी एकच संदेश देतो, महाराष्ट्रामध्ये नेता असो अभिनेता असो कोणी असो, जर महाराष्ट्र आणि मराठी माणसांसमोर वाकड्या नजरेने बघितलं तर तो आमच्यासाठी महाराष्ट्रद्रोही आहे आणि आम्ही त्याला ठेचून काढणार। मी कट्टर हिंदू आहे, मी गुजराती आहे, महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान ठेवावाच लागेल अशा प्रकारचं बॅनर आज दोन्ही ठाकरे बंधूंच्या मेळाव्यामध्ये आणलं होतं। एकूणच काय सांगाल? बस काय ना, एकदम दोन भाऊ आज एकत्र होते, मराठी माणूस एकवटलेला आहे आणि ज्या पद्धतीने गेल्या दिवसापासून आपण बघताय की मराठी भाषेला डिवचण्याचा प्रयत्न चालू होता सरकारकडून, हिंदी सक्ती हे सगळे जे प्रयत्न चालू होते, कुठंतरी मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे। जे मराठी एकत्र झालेत सगळे मराठी, ते हिंदी सक्तीचा जी रद्द झाला, पण त्यानंतरही कसं आपण या दोघा भावांना एकत्र येऊ द्यायचं ना एका मंचावर, या दोन ठाकरेंना, त्यासाठी बरेच प्रयत्न झाले। तुम्ही बघितलं तर एक तो जोकर हा काय नाव त्याचा, तो गुरत्न आडवा करते, तो गुणरत्न सदावर्तन, तो गुरत्न आडवा करते, समजलं, तो जोकर आहे, तशाला उभं करतात। आता एक केडियाला उभा केला, गुजराती आहे केडिया, करोडो रुपये तू कमवलेत ना, हे महाराष्ट्रामध्ये राहून कमवलेत, तर या महाराष्ट्राचा एहसान मान। आणि जर तू मराठी भाषेचा अपमान करणार तर 100% मला आत्ता कुणीतरी सांगितलं त्याची ऑफिस फुटली आहे। मराठी गुजराती आपसामध्ये भांडणं लावायचे प्रयत्न केलेत। मराठी येत नसेल तर प्रेमाने सांगा सगळ्यांनी की मला मराठी येत नाही, मी मराठी शिकतोय, मी शिकणार। अहो हे सांगितलं की मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर घेऊन फिरणार। आज या महाराष्ट्रामध्ये माझी पिढ्यानं पिढी राहत आहेत। सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे, प्रचंड जल्लोष आहे, आनंद आहे। महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आज आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय राज ठाकरे साहेब हे दोघेही एकत्र आलेत आणि निश्चितच त्यांनी जो काही लढा उभारलेला होता मराठीसाठीचा तो आज यशस्वी झाल्याचा हा सगळा विजयाचा जल्लोष आहे। आणि आज ही एकजूट जी त्यांची आहे ती आजपासून सुरुवात झाली, भविष्यातही मराठीसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र राहणार असं त्यांनी आज सगळ्यांसमोर जाहीर केलं। त्यामुळे निश्चितच शिवसैनिक आणि मनसैनिक दोन्हींमध्ये जल्लोषाचा वातावरण। दोन्ही पक्षाच्या युतीची ही नांदी मला असं वाटतं की आज दोघांनीही जे काही वक्तव्य केलेलं आहे या मंचावरून आणि मराठी माणसांच्या समोर प्रचंड जल्लोषात उत्साहात ते वक्तव्य
आपण सगळ्यांनीच ऐकले. त्यामुळे येणारा काळ हा निश्चितच एकत्रितपणे मराठीच्या भक्कम पायाभरणीसाठी, उभारणीसाठी, मराठीच्या अभिमानासाठी आणि महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाची पुनरावृत्ती करत महाराष्ट्राचं कर्तृत्वशाली इतिहास पुन्हा एकदा जागवण्यासाठी निश्चितच ते दोघंही एकत्र राहतील असा मला ठाम विश्वास आहे.